आईला भो या 2-3 गायांना काय हाव चालू होती काय माहिती एवढे उन्हात आणत जाऊन चारायचे. आणि या बाकीच्या गाया पहा ना कशी सावलीत बसून माझ्या बघत होती त्यांची. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. तर तुम्ही म्हणता शुभम डोई पुढे असं काय पैप वाडवडी करतोय, पण त्याचं काय झालं, आज आपल्या घरी ना ट्रॅक्टर येणार होता नांगरायला, म्हणून घरच्यांना कामाला लावलं होतं बोय. पैप बिप ना सगळे रानाच्या बाहेर काढून टाकले. मग म्हणलं यायला काळा पडतो का काय माहिती एवढ्या उन्हात. मग पैप वगैरे सगळं झालं काढून आणि म्हणलं तुम्हाला आपलं रान दाखवा. पण आपल्या रानात अजून ढेकळं बी नाही भाऊ, कारण नांगरलं पण नाही ना अजून. आयला मी तिकडे एवढं उन्हात आणत काम करून काळा पडलो आणि इकडे मम्मी ना घरात बसून मेकअप करीत होती. आणि मी तिला आज म्हणलो तो म्हणते अरे मावशीच्या इकडे जायचं तुझ्या. म्हणलं आयला भाऊ आताच उन्हातून नाही आलो तर परत एक उन्हात काम निघलं भाऊ. पण जाऊ दे चला, मावशीच्या इकडे पण आहे ना भारी वातावरण आहे, आपल्याला पण आवडत तिकडे जायला. मग आम्ही निघालो मावशीच तिकडे जायला आणि असंच पॅकून निघावं लागत भाऊ, नाही तर असं मॉक करून लागत ना. मग म्हणलं बरं झालं बाबा, सुटका झाली एकदाची उन्हाची. पोहोचलोय मावशीची इथे येऊन. आणि त्यांनी ना नवीन ओपन गोठा केल्यामुळे ना आल्या डायरेक्ट ओपन गोठ्यातच गेलो गोठा बघायला. आणि मग तेवढ्यात मावशी आली तिकडून आणि मला सांगत होती चॅम्पियन आहे ते ज्युपिटर. अरे म्हणलं भाऊ यांच्याकडे लय प्रकारच्या गाय आहेत भाऊ वेगवेगळ्या. हा माझा आहे ना लहान भाऊ अर्णव आणि त्याचा मोठा भाऊ आहे ना अथर्व. इथं मला खरं करमायचं कारण म्हणजे ना अर्णवची कलाकृती. खरंच तो इतका भारी कलाकार आणि डिझायनर आहे ना, त्याला अशी कोणतीच गोष्ट नाही का जी येत नाही. त्याची पेंटिंग पण इतकी भारी भारी ना, तुम्ही बघू शकता. तर मग कशी वाटली तुम्हाला अर्णवची पेंटिंग आणि वेगवेगळी डिझाईन? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा.